तर एकंदरीतच राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेक आंदोलनं केलेली आहेत। तर आज खास मीरा भाईंदरमध्ये ते जातात। आपण पाहूया ग्राफिक्सवर माहिती, जिथे परप्रांतीयाला मारहाण, त्याच ठिकाणापासून 200 मीटरवर ही सभा होतीये। तर कसा असेल राज ठाकरे यांचा हा दौरा आपण पाहतोय। राज ठाकरे यांच्या या मीरा रोड दौऱ्यामध्ये काय काय नेमकं असणार आहे पाहणार आहोत आपण। सभेआधी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतील। सरसेवापर्यंत शक्ती प्रदर्शन करत बाईक रॅली सुद्धा काढण्यात येणार आहे। राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या शाखेचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि शाखेच्या उद्घाटनानंतर राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। तर राज ठाकरे यांच्या या जाहीर सभेमध्ये आज ते नेमके काय काय मुद्द्यांना हात घालतात हेही बघावं लागणार आहे। अजेंडा हा फक्त मराठीचाच असणार आहे हे राज ठाकरे यांनी आधीच सांगितलेलं आहे। त्यामुळे अर्थातच याच संदर्भामध्ये मराठी माणसांना नेमका काय आज ते सांगता आहेत, काय संबोधित करतात हे बघावं लागणार। कारण मीरा भाईंदरमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये राजकीय वातावरणात चांगलं तापलंय आणि या संदर्भातला आढावा देतात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा रोड दौऱ्यावर आहे। मीरा रोड मधील नित्यानंद नगरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा देखील पार पडणार आहे। त्यांच्या या सभेच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला मीरा रोडमध्ये पाहायला मिळत आहे। सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे या बॅनरने। हे बॅनर आहे ठाकरे गटाचं आणि ठाकरे गटाच्या वतीनं हे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि राज ठाकरे यांचं स्वागत अशा आशयाचे बॅनर्स आपण सध्या या ठिकाणी पाहतोय। ठाकरे गटाचे शाखा प्रमुख सुबोध काळसेकर यांच्या वतीनं ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। या बॅनरवरती उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे, राज ठाकरे यांचा फोटो आहे, सोबतच राजन विचारे, बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे। जी युतीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेली होती, जेव्हापासून दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावरती मराठीच्या मुद्द्यावरती दिसलेले होते, अगदी तेव्हापासून तळागाळापर्यंत हा मेसेज, हा संदेश गेलेला आहे की कुठेतरी आगामी दिवसामध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येतील आणि त्याची सुरुवात आता स्थानिक पातळीवरून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।